आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। निवडणुकीनंतर तिसऱ्या दिवशी ॲक्शन मोड। गणेशनगर बोपकेलच्या पाणी प्रश्नावर नवनिर्वाचित नगरसेविका रेखाताई टिंगरेंचा थेट हस्तक्षेप। प्रभाग क्रमांक 1 धानोरी कळस लोहगाव प्रभागातील गणेशनगर बोपकेल हा पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सीमेवरील भाग गेल्या जवळपास 15 दिवसांपासून भीषण पाणी टंचाईचा सामना करत होता। पिण्याच्या पाण्याविना हैराण झालेल्या नागरिकांनी निवडणुका लागल्या की पाणी पुरवठा यंत्रणा बंद पडते असा संतप्त आरोप करत नव्याने निवडून आलेल्या नगरसेविका रेखाताई टिंगरे यांच्याकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची दखल घेत रेखाताई टिंगरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाणी पुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांकडे चौकशी केली। यावेळी लाईन लिकेजमुळे दुरुस्तीचं काम सुरू आहे असं कारण देण्यात आलं। मात्र एका लिकेजच्या दुरुस्तीसाठी तब्बल 15 दिवस का लागतात असा खडा सवाल करत रेखाताई टिंगरे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले। पालिका निवडणुकीचा निकाल लागून अवघे 3 दिवस उलटले असतानाच प्रभाग क्रमांक 1 च्या कार्यक्षम नगरसेविका रेखाताई टिंगरे यांनी कामाला सुरुवात केल्याचं या कृतीतून दिसून येतं। प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या सदैव तत्पर असल्याचा ठळक संदेश त्यांनी दिला आहे। या भागात मोठ्या प्रमाणावर टँकरवर अवलंबून राहावं लागत असल्यानं नागरिकांची गैरसोय होत आहे। याबाबत बोलताना रेखाताई टिंगरे यांनी पालिकेच्या माध्यमातून टँकरवरील अवलंबित्व कमी करून घरोघरी मुबलक आणि नियमित पाणी पुरवठा करण्यात येईल असं आश्वासन नागरिकांना दिलं। यावेळी नागरिकांनी कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज लाईन, वीज पुरवठा यासह इतरही अनेक प्रश्न मांडले। त्यावर सर्व समस्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्याचं आश्वासन रेखाताई टिंगरे यांनी नागरिकांना दिलं। त्यामुळे नागरिकांच्या विश्वासाला बळ मिळालं। निवडणुकीनंतर लगेचच जनतेच्या प्रश्नांवर कृती करत रेखाताई टिंगरे यांनी काम हाच खरा अजेंडा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे। 3 दिवस झाले आपण कामाची सुरुवात केलेली आहे। आपण गणेशनगरमध्ये आहे, पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे, आपण सॉल्व्ह करण्याकरता आलेलो, काय सांगणार? नेहमीच म्हणजे गणेशनगर परिसरामध्ये मला असं वाटतं की इलेक्शन आले की पाण्याचा प्रॉब्लेम चालू होतो। गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण बोपकेल असेल, गणेशनगर परिसरातील माझ्या PMCमधला भाग आहे तो माझ्या सर्वच भागामध्ये गेलेला आहे। ठिकाणी पाणी पूर्णपणे येणं बंद केलेले लिकेज आहे असं म्हणतात ते, पण तो एवढा दिवस लागतं का काम होण्यासाठी? हे मला असं वाटतं की काहीतरी प्लॅनिंग करून केलेलं आहे। परंतु माझं PMCच्या अधिकाऱ्यांना ऐकताना एकच सांगणं आहे की संपूर्ण गणेशनगरवासियांच्या वतीनं लवकरात लवकर आमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावा, नाहीतर तिथे 2-3 दिवसांमध्ये जर पाण्याचा प्रश्न नाही मार्गी लावला तर संपूर्ण गणेशनगरवासियांच्या वतीनं, माझ्या माता बहिणीच्या वतीनं महापालिकेवरती भव्य मोर्चा काढला जाणार आहे। आपला महापालिकेचा शब्द येतो त्या ठिकाणी लवकरच मार्गी लागला पाहिजे। तो पूर्ण पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे, तो लवकर पाणी पुरवठा सुरळीत करावा असं मी या ठिकाणी अधिकाऱ्यांना विनंती करते। प्रत्येक इलेक्शनला असं नागरिकांचं म्हणणं आहे की पाणी बंद केलं जात आहे, तर आपण अधिकारी काय सांगणार की किती? ॲक्च्युली आपलं रावेच्या इथे नाल्याजवळ म्हणजे जिथं आपलं अशुद्ध जल उपसा केंद्र आहे त्या ठिकाणी 700 MB व्यासाची लाईन लिकेज झाली आहे आणि लिकेज थोडंसं क्रिटिकल असल्यामुळे त्याला थोडा वेळ लागत आहे। तर त्या संदर्भात आमचं काम चालू आहे, लवकरच काम पूर्ण होईल आणि आपण पाणी पुरवठा सुरळीत उद्या होणार आहे का आज होणार आहे? उद्या आपण एका ठिकाणी क्लोजर घेतलेला आहे, जेणेकरून ती लाईन जोडाजोडी करून पाणीमध्ये प्रेशरमध्ये नक्की फरक पडेल। आपण लवकरात लवकर सुरू। नागरिकांचं म्हणणं आहे की नेहमीच प्रॉब्लेम असतो पाण्याचा? नेहमी तर नाही आहे प्रॉब्लेम। ज्या नागरिकांच्या वैयक्तिक घरामध्ये तक्रारी आहेत काहींच्या, ज्यांचं तळावरती वगैरे घर आहे, त्यांचं आपण जागेवरती जाऊन चेक करू, एकदा कनेक्शन वगैरे चेक करू आणि ते करू। हां, लाईटचा प्रॉब्लेम आहेच, हो, कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे, पण मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे की आम्ही ज्या ठिकाणी राहतो हां 14 नंबर रोड नंबर 14 ते उंच आहे आणि जे मोटरचं इस्टॅब्लिशमेंट आहे ते चुकीचं आहे। तेवढं ही मोटर जिथे पाणी देतं त्याच्याप्रमाणे ती मोटर इस्टॅब्लिश केली पाहिजे। एक मिनिट ती मोटर जी आहे ती इस्टॅब्लिश उंचावर केली पाहिजे, तेव्हा ते लेवलमध्ये येणार आहे। आणि पाणी जरी किती सोडलं तरी रोड नंबर 14ला पाणी बिलकुल येत नाही त्या रोडला, कारण काय ती उंचावर आहे। पाणी आलं की सगळं खाली निघून जातं, बाकी मोकळे 12-15 दिवस तर पाणी प्यायचं नाही आमच्या जवळ, काय कंडिशन आमची आहे? आणि आता जे कोणतं ऑफिसर आहे पाण्याचा कधी येऊन बघतो का तिथे? आता ताई आल्यात, काय सांगणार आपण? लोकांना मारायचं का? हो, लोकांना मारायची परिस्थिती झाली ना, पाण्याशिवाय काय नव्हतं। आज आम्ही वय उंच आमची ऑपरेशन झाले
ही हालत आमची आहे. आम्ही काय करणार त्याला? काय प्रॉब्लेम आहे? किती दिवसापासून पाणीचा प्रॉब्लेम आहे? मध्ये अगोदरपासून 1 महिना 2 महिने जातो, लगेच पाईपचा प्रॉब्लेम हां. होतो. 4 दिवस पाणी बंद राहतं, 4 दिवस येतं. हे इलेक्शनचीच गोष्ट नाही, हमेशाचीच प्रॉब्लेम आहे. आणि जे फ्लॅट आहेत ना, त्यांना फ्लॅट सिस्टम आहे, त्यांना तर पाणी भेटत नाही. सिंगल घरं आहे, 4 भाडेकरी आहेत, त्यांना पाणी सफिशियंट होतं. बरं. आमच्यासाठी काही सोय नाही आहे का? आम्ही 1 कनेक्शन 2 कनेक्शन 3 मोटरी बसवली तर आम्हाला पाणी सफिशियंट होते. आम्हाला फक्त पाणी पाहिजे, आम्ही दुसरं काही नाही मागत. कचऱ्याची गाडी येते 1 दिवसाड येते, 1 दिवसाड आली तर त्याचं पण टायमिंग नाही आहे. मग जॉब करणाऱ्या बायका असतात, हे असतात, त्यांचं काही सोय आहे? काही नाही आहे. एवढे वर्ष झाले काही कुठलं नियम नाही आहे, कुठलं सिस्टम नाही आहे, काही नाही आहे. आणि सगळ्यांचंच असं आहे. आम्ही कुणाला हे करत नाही, आम्हाला फक्त कालच आम्ही नवनिर्वाचित नगरसेविका रेखाताई चंद्रकांत टिंगरे यांना फोन केला पाण्याच्या समस्या संदर्भात. तर त्यांनी आम्हाला लगेच अधिकाऱ्यांची म्हणून आजची वेळ दिली सकाळी 10 वाजता आणि त्याप्रमाणे त्यांनी अधिकारी घेऊन या ठिकाणी समस्या जाणून घेऊन ती सोडवण्यासाठी प्रयत्न त्यांनी केला आणि त्याप्रमाणे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले. आणि त्याबद्दल रेखाताई चंद्रकांत टिंगरे यांचे आम्ही नागरिकांच्या वतीने गणेशनगर नागरिकांच्या वतीने आभार मानतो. हां. मी रोड नंबर 7 इथे राहते. बा. आमच्या रोडला अर्ध्या रोडमध्ये लाईटीचं अंडरग्राऊंड झालेलं आहे, तर माझ्या घरापासून नाही झालेलं. तो लवकरात लवकर व्हावं आणि पाण्याचं पण सुरळीतपणे सोय व्हावी ही माझी नम्र विनंती आहे. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.